आणि महिला पुरुष तुम्हाला पाया पडून सांगतो, सगळं खचू द्या. महिला मग तुम्ही सगळं खचू द्या, मन खचू द्या. ते म्हणतो हे चालणारच आहे. त्यात काय ते कालही होतं, आजही होतं, उद्या होतं. किती जरी पुरीला लाड केले तरी ती दुसऱ्याच्या घरी द्यायचीच आहे. आणि किती जरी मुलगा शिकवला तो त्याचा फायदा त्याच्या सासरवाडीलाच होणार आहे. आपण मानसिक टेन्शन घ्यायचं नाही. महाराज 80% लोक मानसिक टेन्शन लोक बोलून दाखवत नाही. जर डॉक्टरमध्ये तुम्ही पेशंट तपासले ना, डॉक्टरमधले 20% लोक मनोरुग्ण आहेत दवाखान्यात. मनोरुग्ण एकच रोग झाला त्यांना, नाही केलं काय काहीच रोग नाही. मी कशी कमावली, त्यानं कशी विकली, मी काय काय केलं, त्यानं काय. मी लोकांची मांडी घासली, पोरगा मोठा केला, 2 दिवस असून महिना चालत गेला. आता माझ्यावर तू आणलो नाही शिवाय बाई नसता फायदा केला तेव्हा मी ज्याच्या त्याच्या कर्माची. आता आपल्याला तर बघल्याशिवाय काही. मला वाटलं होतं भावाची केलं होतं मी सुख मिळत. पप्याला आधार व्हावा म्हणून मी भावाची केली. पप्याला झाला बाई आधार, मी झाले का बाई निराधार. हे सगळ्या समस्या आहे ना तुझ्या, हे आग, मैत्री आणि संत संगतीचा अभाव याच्यामुळे. 5 वाजता असा मित्र पाहिजे, हे चाललंय थकल्यासारखं वाटतं, कुठंतरी कीर्तने जावं. तासभर आता तुम्ही माझ्यासमोर कीर्तनाला बसले ना, तुमच्या दिवस झालं टेन्शन केलं. 6 महिन्यात तुम्ही हसले नव्हते, आज हसले. हो, चिदानंद प्रतिष्ठान. आणि त्याच्यात काय काय ठेवायचं ते सांगून देतो. 20% लोक अजून 2 महिन्यात मोबाईल वापरून येडे होणार आहे. नुसती अशी गल्ली भिन्ना उचला. दुसऱ्या काय ठेवायचं जबाबदारी काही. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायची आणि सकाळी वार्डातल्या तुमच्या माणसाची आंघोळ झाली तर त्याला खोलीत घालायचं आणि त्याला आनंदाचं इंजेक्शन द्यायचं.